गोलंदाज आहे अक्षय भगत, चांगला गोलंदाज आहे आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी जरूर सज्ज झालाय. पहिला बॉल फलंदाज भगवानसाठी मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल. पहिलाच बॉल फुल टच, त्यावर सुरुवात दर्जेदार बॉल चाललाय हवाई सफर, पहिल्या चेंडूवर ठोकलाय षटकार. साऱ्या रायगड जिल्ह्यात डंका वाजतोय नारायणराव से दादांचा, साऱ्या कर्जत शहरात डंका वाजतोय नारायणराव से दादांचा, साऱ्या रायगड जिल्ह्यात डंका वाजतोय नारायणराव से दादांचा. थँक्यू भगवान दळवीच्या बॅट मधून सुरुवात चांगली झाली. पहिला षटक आलाय आणि स्कोर बोर्डवर आपण धावा बघतोय 6. अप्रतिम बॅटिंग सध्या तरी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही बघू शकता भगवान दळवीला बॅटिंग स्टान्सवर एक चांगला खेळाडू आहे. पहिला षटकार आला. दुसऱ्या बॉलवर जबरदस्त बॉल हाताळला होता, अगदी प्रॉपर यॉर्कर होता, त्यावर देखील उत्तर नव्हतं, परंतु त्या लेग बाईच्या स्वरूपात ही धाव घेतली जाईल यात शंका नाहीये, कारण एक धाव आल्या आणि एक धाबेने इथे स्ट्राईक रोटेट केली जात आहे. एक या धाबेने फलक इथे बघू शकता 7 या धावसंख्येवर. सनू काय पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये एक जबरदस्त कामगिरी. अमर लांगी चालेल, पंच बघतोय आम्ही आणि तसं कळवतोय. ओके ठीक आहे. नेक्स्ट बॉल या ठिकाणी पाहू शकाल शॉर्ट पिच होता, बंटी माळी येतोय स्ट्रायकिंग एंडवर आणि इथे बॉल थोडासा खराब आहे, म्हणजे लाईन थोडीशी खराब पाहायला मिळते. आणि इथे पाहिलं ना तर वाईट चेंडूची संगता मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. एक एक्स्ट्राची धाव धावफलकावर जोडली जाईल. धावफलक आपण बघतोय 8 या धावसंख्येवर. बघा पहिल्या बॉलवर षटकाराने सुरुवात केली होती, सेकंड बॉलवर लेग बाईच्या स्वरूपात एक धाव अंकित केली, तिसरा बॉल वाईट जरूर पाहिला आणि इथे बंटी माळी स्ट्रायकिंग एंडवर. भरपूर वेळेला आपण त्यांना बघितलंय, सध्या कॅमेराच्या भूमिकेत असतात, परंतु आज गावासाठी खेळायचं आहे आणि आल्या आल्याच प्रार चढवतोय फलंदाज बंटी माळीचा पहिला ट्रेडमार्क. वाकस गावचा खेळाडू बंटी माळी ठोकतोय पहिल्याच बॉलवर उत्कृष्ट षटकार. बघा काल देखील आपण या ठिकाणी सामना पाहिला, प्रेक्षणीय लढत ठाणे विरुद्ध रायगड का मॅच झाली होती. जबरदस्त हाय व्होल्टेज मॅच जी मात्र पाहायला मिळाली होती आणि पाहिलं ना तर ठाणे संघ या ठिकाणी विजय जरूर झाला आणि रायगड संघ पराभवाच्या छायामध्ये मात्र पाहायला मिळाला. प्रथम बॅटिंग देखील पाहिली, चांगली गोलंदाजी देखील पाहिली आणि प्रेक्षकांची अल्लोट गर्दी खरं तर काल आम्ही या ठिकाणी बघितले. जिथे बघावं तिथे प्रेक्षक राजा या स्पर्धेला लीड करत होता. अगदी मॅचेस भरपूर चांगली होती. ठाणे विरुद्ध रायगड भरपूर स्पर्धा, 10,000 व्ह्यूज देखील त्याला लाईव्ह मध्ये मात्र पाहायला मिळत होते आणि इथे
मैदानावर जेवढे प्रेक्षक होते त्याच्या दुपटीने प्रेक्षक या ठिकाणी पाहायला मिळाले होते. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे मॅच आपण बघतोय. वाकस त्याला फाईट करत असताना चिंचवली टीम गोलंदाजी ट्रॅकवर अक्षय भगतच्या विरोधात 2 षटकार जरूर आले. 14 बनलेत. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन बंटी माळी पुन्हा एकदा आपल्या बॅटिंग मार्कवर मात्र पाहायला मिळेल. चांगला फलंदाज आहे. आल्याच षटकार ठोकलाय अक्षयच्या विरोधात. बॅटिंग जबरदस्त आहे. सेकंड बॉलवर जबरदस्त प्रयत्न झाले होते. अगदी अक्षयने थोडासा कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर केलाय. फिंगर रोल केला होता आणि ते बॉलला जणू काही उसळी जबरदस्त राहिली. इथे आलाय डॉट बॉल, म्हणजेच या ओव्हरमधील मित्र म्हणेन 4 चेंडूचा खेळ समाप्त जरूर झालाय. उरले 2 चेंडू आणि त्यावर धावा किती घेतल्या जातील. हो, फटका या ठिकाणी फसलाय. शतरक्षक नाहीये आणि 9 मार्क्स लांडला चेंडू जरूर काही आदळला गेला आणि तदनंतर 2 धावा सहजगत्या या ठिकाणी प्राप्त केल्यात. 2 धावेने धावफलक आपण बघतोय 16 या धावसंख्येवर. भगवानच्या बॅट मधून आपण एक षटकार जरूर पाहिला. तदनंतर फलंदाजी करणारा बंटीला तुम्ही बघितला, त्याच्या बॅट मधून एक षटकार पाहिला. म्हणजेच या ओव्हरमध्ये 2 षटकार पाहायला मिळतील. आणि तदनंतर हा शेवटचा चेंडू, या चेंडूवर बंटी स्ट्राईक एंडवर ओहो फ्लिप केलाय. गल्ली पॉइंट मधून बॉलला काढलाय. 2 क्षेत्ररक्षक धावतात. जीवांच्या बाजी लावून इथे बॉल अडवण्याचा प्रयत्न. शेवटच्या मोमेंटला जबरदस्त फिल्डिंग आणि तदनंतर पाहिलं 3 धावा मात्र सहज कंप्लीट केल्या आणि 3 धावेने षटक पहिलं या ठिकाणी समाप्त होत आहे. धावफलक आपण बघतोय स्कोर बोर्डवर 19 धावा. बघा समीकरण जर पाहिलं ना, पहिल्या मॅचचा देखील बॅटिंग करत असताना मार्केवाडी टीम त्यांनी देखील पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा केल्या होत्या आणि या मॅचमध्ये देखील पहिल्या ओव्हरमध्ये 19 झालेत. म्हणजेच जणू काही पहिल्या मॅचचा रेकॉर्ड तोडला जाईल का. 72 बनल्या होत्या, आता इथे 73 बनवल्या जातील का. वाकस एक नामवंत संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना तुम्ही बघू शकता. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन बंटी माळी, नॉन स्ट्राईक एंडला भगवान दळवी. हे 2 फलंदाज सध्या तरी या मॅच मध्ये आपण बघतो. एक चांगली हाय व्होल्टेज ड्रामा मात्र पाहायला मिळेल. गोलंदाज आलाय. गोलंदाजी ट्रॅकवर साहिल लोंगले ओपन टेनिस क्रिकेट असोसिएशन कर्जत मधील एक मोठं नाव. साहिल लोंगले सध्या बॉलिंग ट्रॅकवर तुम्ही बघू शकता. एक चांगला खेळाडू आहे, चांगला गोलंदाज आहे. ISPL मध्ये देखील येस सॉरी क्षमा असावी, तो उमरोलीचा खेळाडू आहे आणि हा चिंचवलीचा खेळाडू. बघा दोन्ही खेळाडूंची नावे सेम असल्या कारणाने आम्ही देखील त्यांचा इतिहास सांगू शकतो, परंतु हरकत नाही आहे. आणि इथे पाहिलं तर पहिला बॉल आलाय, 1 धाव, 20 बनलेत. जणू काय 20 जरूर या ठिकाणी आपण धावा बघतोय. षटक क्रमांक 2 38 सर्कलचे षटक समाप्त झाल्यानंतर धावफलक 20 आपण बघतोय. 1 चेंडूचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. नेक्स्ट बॉल साहिलचा. स्ट्रायकिंग एंडवर भगवान दळवी एक चांगला फलंदाज आहे, सध्या वाकस टीम कडून खेळत असताना मात्र पाहायला मिळतो. ओ स्विच हिट, जबरदस्त स्ट्रोक, जागा बनवली, बॉल चाललाय घरंगळत, चेंडू सीमा पार, मिळतील 4 4 4 चौकार. या रायगड जिल्ह्यात या कर्जत शहरात संघ 1 नंबर कोणाचा, संघ 1 नंबर कोणाचा आमच्या. थँक्यू. फटका पाहायला मिळाला, चौकार आला आणि इथे चांगली बॅटिंग. नेक्स्ट बॉल. हो इथे थोडीशी लाईन खराब आहे, पंचांनी आमच्या जरूर बघितलं आणि इथे व्हाईट बॉलची संगता मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. एक एक्स्ट्राची धाव फलकावर जोडली जाईल. 25 धावा आपण बघतोय स्कोर बोर्डवर. बघा पहिल्या मॅच मध्ये 72 बनल्या होत्या, या मॅच मध्ये 72चा रेकॉर्ड तोडला जाईल का, हा फार मोठा प्रश्न आहे आणि तो पाहिला जाईल. 25 बनलेत. सेकंड ओव्हर
मैदानाच्या आतमध्ये करत असताना जबरदस्त हा बॉल साईल लोंगलेच्या जरूर आपण बघतोय. नक्की स्टंपला जाऊन आदळला होता, परंतु फलंदाजाचा मित्र म्हणेन नशीब असतील की काय. खरं ना भगवान दळवी हा बॅट्समन जबरदस्त आहे. त्याला एक नशीब तर नशिबाने साथ तर दिले, परंतु नेक्स्ट बॉलवर फटका येईल का. हो शॉर्ट बॉल होता, बॅटची कट डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न या झाला नाहीये. इथे एक धाव सहजगत्या प्राप्त झाली. बघा जबरदस्त फिल्डिंग राहिली त्या ठिकाणी. जणू काही 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडूला अडवलं गेलं मागच्या बाजूला. चांगली फिल्डिंग आणि एकच धाव घेतली जाईल. एक या धाब्याने धाव फलक आपण बघतो 26 धाबा. एक चांगली बॅटिंग करत असताना बाकस टीम आपण सध्या बॅटिंग करत असताना पाहतो. त्यावेळेस पुणे एकदा साईल आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. हो वेगवान चेंडू हाताळला होता. प्रत्येक चेंडूवर व्हेरिएशन मात्र पाहायला मिळतो. कधी डॉट, कधी मी तर म्हणेन प्रहार, तर कधी साईल लोंगलेचा हा वेगवान चेंडू मैदानाच्या आतमध्ये जो मात्र पाहायला मिळाला. जबरदस्त बॉलिंग. सध्या अटॅकिंग गोलंदाजी देखील करावी लागेल, कारण मैदानाच्या आतमध्ये धावा देखील बनल्यात. हो यावेळेस जबरदस्त हा देखील चेंडू हाताळला गेला आणि षटक क्रमांक या ठिकाणी दुसरा जणू काही समाप्त होत आहे. आणि 2 षटक या ठिकाणी समाप्तीनंतर धाव फलकावर धावा आपण बघतोय 26 धावा. चला टीम मीटिंग जास्तीचा घेऊ नका. 26 बनले, 2 षटक समाप्त झाले, उर्वरित 2 षटक बाकी आहेत. त्या 2 षटकामध्ये धावा बडवाव्या लागतील. सेकंड गोलंदाज देखील आपण बघतोय मयूर भगत. दोन षटकाची मॅच समाप्त झाले, 26 बनले. तिसरी ओव्हर आपण या ठिकाणी बघतोय. मयूर भगत आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. सध्या धावा वाचवायचेत चिंचवली संघाला, परंतु ते कमी केल्या जातील का देखील पाहणं गरजेचं आहे. 26 बनले, ते एक चांगले मॅच मात्र आपण बघतोय. सेकंड मॅच जणू काही आजच्या दिवसामध्ये आपण या ठिकाणी बघतोय. 9:20 झालेत, म्हणजेच चांगल्या मॅचेस कव्हर केल्या जातील. पहिला बॉल मयूरचा. हो हो जबरदस्त वेगवान होता. थोडीशी लाईन खराब आहे आणि त्या पंचांनी हरलंय. नक्कीच वाईट चेंडू, म्हणजेच एस पंचांनी रेफर केलं आमच्या तिसऱ्या पंचाकडे. वाईटसाठी हा रिव्ह्यू आहे, पंचांचा इशारा आहे, ते चेक केला जाईल.
हेच तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचवला जाईल. वाईट बॉल आहे म्हणजेच थोडासा खराब जरूर पाहायला मिळाला. इथे आले एक धाव आणि एक धाबेने धावफलक आपण बघतोय 27. चांगलं डिसिजन. KTC.in चं देखील कौतुक करावं लागेल. इथे भगवान दळवीचा स्ट्रोक भरपूर चांगला पाहायला मिळतोय. बॉल चाललाय बडीश लॉंगॉन मधून. इट्स आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी फलंदाज भगवानच्या बाट मधून दमदार षटकार. या मरणाची संघाचा कॅप्टन आहे व दमदार त्याचा रॉयल कारभार त्याचा रॉयल कारभार त्याचा रॉयल कारभार या प्रथमश सुपे संघाचा आहे उप कॅप्टन बॉल मारी गाऊन 4 पार बॉल मारी गाऊन 4 पार. थँक्यू डीजे. बघा चांगली बॉलिंग अटॅक करावा लागेल कारण धावा देखील बनल्या जातात. भगवानच्या बाट मधून धावा आपण बघतोय 33 बनलेत. आणि इथे फ्लिपचा फटका. फाईन लेग क्षेत्र खाली आहे. बॉल चाललाय अगदी वेगाने. आउटफील्ड फास्ट आहे थांबणार नाही. सीमा रेखा पार. 4 धावा. सचिन लांगी फलंदाज सचिन लोखंडे फलंदाज नाव गाजवती गावाचा नाव गाजवती गावाचा आमच्या आंबेरपडा गावाची शान स्मिथ 11 संघाचा आंबेरपडा गावाची शान स्मिथ 11 संघाचा. यस धन्यवाद धन्यवाद डीजे. बघा आकाश जाधवने गायलेलं हे गीत संगीत तुम्ही बघू शकता. आंबेरपाडा टीमचा जबरदस्त टायटल सुमात्र या ठिकाणी आपण बघितला. आणि या गाण्याचे गायक देखील आपल्याला माहीत आहेत. अगदी आकाशजी जाधव याने गायलेलं हे गीत. त्यांना देखील शुभेच्छा. हो फक्त फ्लिप केला. शॉट मिड ऑफला. फिल्डिंग थोडीशी खराब. 1 बनले. सेकंड कॉल दिला आणि इथे फलंदाज बाद बंटी माळी बॅक टू द. जबरदस्त. डीजे वाले गाणं कंटिन्यू राहू दे हरकत नाहीये कारण सॉन्ग जबरदस्त आहे. हो यावेळेस आल्याच भगवानने का स्ट्राईक घेतले आणि मी तर म्हणे ना भगवानच्या बाट मधून आणखीन एक धमाका. चेंडू सीमा पार. षटकार. मारताने चौकार षटकार मारताने चौकार षटकार मारताने चौकार षटकार. अक्षय जोशी बॉलर आमचा संदीप पासवले बॉलर आमचा नाद नाही रितेश सुपेचा नाद नाही रोशन गवारीचा आमच्या आंबेरपडा गावाची शान स्मिथ 11 संघाचा आंबेरपडा गावाची शान स्मिथ 11 संघाचा आंबेरपडा गावाची शान स्मिथ 11 संघाचा. थँक्यू डीजे. बघा तिसरं षटक चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. भगवान दळवीचा डंका सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये गाजतोय. जबरदस्त बॅटिंग. रिव्हर्स दुधारी तलवार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली होती. आलाय डॉट बॉल. चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये जरूर बघतोय. गोलंदाज मयूर भगतवर केलेला हा फलटवार अगदी पाहिलं तर भगवानचा स्ट्रोक भरपूर चांगले पाहायला मिळतात. त्याच्या बॅट मधून धाव चेंडू जरूर खेळलाय. 28 धावा त्याच्या बॅट मध्ये आपण बघतो. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. हो यावेळेस देखील फटका चांगला आहे. मागच्या बाजूला वळवलाय आणि चाललाय लॉंग स्टॉप दरम्यान. चेंडू सीमा पार. आणखीन मिळतील 4 धावा. चौकार. टॉप लेवलचे सारे खेळाडू खेळाया जमती. टॉप लेवलचे सारे खेळाडू खेळाया जमती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती.
थँक्यू सो मच डीजे. बघा 3 षटकाची मॅच समाप्त झाले. 48 धावा आपण बघतोय स्कोअरबोर्डवर. एक चांगली फाईट करत असताना वाकस टीमला आपण या ठिकाणी बघतोय. तीन षटक समाप्त झालेत. 48 बनलेत. चौथा षटक आपण बघतोय. एस पंच स्पीडअप जरूर घ्या. बघा स्पीडअप जास्तीचा वेळ खर्च करू नका मित्रांनो, कारण 10 सामने कव्हर करायचेत. त्यासाठी अजून एक मॅच बाकी आहे. यामध्ये जो संघ विजय होईल तो संघ मार्केवाडीच्या विरोधात जे मात्र खेळला जाईल. सेकंड मॅच देखील इथे आजच केली जाईल. गोलंदाज आपण बघतोय सुजल गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला बॉल अगदी प्रॉपर यॉर्कर होता, त्याला देखील सन्मान दिलाय आणि इथे एक धाव शॉट मिड ऑफला जणू काय पाहायला मिळाली. एक या धावसंख्येने धावफलक 49 वर. शेवटचं षटक स्लॉगवरचं षटक आपण बघतोय. मैदानाच्या चारी बाजूला प्रेक्षकांची अल्लोट गर्दी सध्या तरी वाढत चालले आणि ती शेवटपर्यंत पाहायला मिळेल यात शंका नाही. कारण तुम्ही बघतात आयोजित नारायण डामसे प्रतिष्ठान व जय गावदेव क्रिकेट संघ अंबेरपाडा आयोजित सभापती चषक नाईट रजनी शृंखला भव्य दिव्य आयोजन अगदी थाटामाटामध्ये या स्पर्धेचं उद्घाटन देखील आपण पाहिलं आणि जणू काही कालच्या दिवसामध्ये प्रेक्षकांची तुडुंब गर्दीची मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली. याचसाठी केला होता अट्टासकी तो दिवस आला आणि ते भगवान दळवीचा पलटवार. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी बिग 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 षटकार. सभापती नारायण डामसे साहेबांच्या नावानं अमर लांगीन क्रिकेटचं ते केलंय आयोजन. थोड्याच वेळा तुमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवला जाईल. टेक्निकल रूम मध्ये हा बॉल चेक केला जातोय आणि जणू काही उत्कंठा लागले या बॉलवर. 55 धावा आपण जरूर बघतोय सध्या तरी. या ठिकाणी पंचांचा डिसिजन आलाय. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून फेअर डिलिव्हरी अगदी प्रॉपर बॉल पाहायला मिळाला आणि त्यावर षटकार जणू काय आला. चांगले बॅटिंग करत असताना भगवान दळवीची बॅट मधून हा दमदार षटकार आपण पाहिला. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे त्या ठोकला होता षटकार. 55 बनलेत. 12 बॉल फेस केलेत. 38 धावा त्याच्या बॅट मध्ये आपण पाहिला. याचसाठी त्याने स्ट्राईक घेतली होती आणि बंटी माळीची एक मोठी विकेट ची मात्र प्राप्त केली होती आणि तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आग ओघत असताना पकडलाय. पायचीत फलंदाज बाद भगवान दळवी. बॅक टू द पवेलियन. बघा मोठा फलंदाज या ठिकाणी बाद होत असताना आपण बघितला. भगवान दळवी या ठिकाणी बाद होतोय आणि चांगली पंचगिरी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. 2 ऑफिशियल पंच या स्पर्धेला लाभले गेलेत. सभापती चषकामध्ये आलेले सर्व क्रीडा प्रेक्षक मायबाबांचं मी सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय.
अप्रतिम मॅच जी मात्र आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि नक्कीच या चमचमत्या ट्रॉफीवर कोणता संघ ही ट्रॉफी आपल्या गावामध्ये घेऊन जाईल, कारण भव्य दिव्य अंबेरपाडा गावचा हा करंडक जो मात्र आपण या ठिकाणी बघतोय आलेल्या क्रीडा नगरीवर तुमचं सर्वांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. यूट्यूबद्वारे हे प्रेक्षक जोडले असतील त्या प्रेक्षक रसिकांचं देखील हार्दिक अभिनंदन. आणि इथे वाईट बॉल फलंदाज बाद. अरे कोण रे आला तो कर्जतवाला, अरे कोण रे आला यो कोटिंब्यावाला, तो कशात कम नाही रे दादा, कशात कम नाही रे. आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे, आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे. यस थँक्यू. नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आत पंच. यस फेअर वाईट नाहीये. यस वाईट बॉल आहे, विकेट नाहीये, स्ट्राइक चेंज नाहीये. ओके नक्कीच आपण बघतोय चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी कळवला गेला. 56 56 बनलेत, 2 विकेट जरूर आलेत आणि त्या हो चांगला बॉल अगदी प्रॉपर यॉर्कर होता त्यावेळेस देखील इथे आघात, फलंदाज बाद. आहे दिलदार मोठ्या मनाचा समाजसेवक गोरगरिबांचा, आहे दिलदार मोठ्या मनाचा समाजसेवक गोरगरिबांचा. साऱ्या कार्यसत शहरात डंका वाजतोय नारायण डामसे दादांचा, साऱ्या रायगड जिल्ह्यात डंका वाजतोय नारायण डामसे दादांचा, साऱ्या कार्यसत शहरात डंका वाजतोय नारायण. थँक्यू 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 डीजे सो मच. नुकतीच आमच्यापर्यंत माहिती आलंय वाकस गावचा खेळाडू अर्थात स्ट्रायकिंग एंडवर रुपेश दळवी, सॉरी ऋतिक दळवी. हो आल्याच वॉटर स्ट्रोक, बॉल चाललाय वडिश लॉंग अप मधून, इट्स आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी बिग 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 ब्लास्ट, छक्का. थँक्यू थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. नुकतीच मला बाईक का मिळाली त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आल्याच ऋतिक दळवीच्या बाट मधून पहिला येतोय षटकार. म्हणजेच बघा स्वतःला सिद्ध करण्यासाठी केलेली मेहनत ही फार महत्वाची असते आणि ती आज मेहनत या मैदानावर करत असताना ऋतिक दळवीला आपण या ठिकाणी बघतो. बायकर मॅन वाकस गावामध्ये पहिला खेळाडू आहे ज्याने बाईक प्राप्त केले, तो फलंदाज ऋतिक दळवी. मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम बॅटिंग, जबरदस्त सामना आपण या ठिकाणी बघतोय. चिंचवली बडाम वाकस, इथे धोक्याची घंटा आणि मित्र म्हणेन यस त्या ठिकाणी चलू काय पंचांचा अजून इशारा येणं बाकी आहे आणि यस ओयूटी गॉड फलंदाज बाद. थँक्यू थँक्यू. इथे आम्ही चेक करू नक्कीच. तिसऱ्या पंचांकडे हा देखील निर्णय आलाय आणि इथे चेक केला जाईल. विकेट आहे म्हणजेच रनआउटच्या स्वरूपात तो खेळाडू बाद झाला आणि धावा बनलेत 63 आणि येणारे 24 बॉल मॅच जिंकण्यासाठी बडवायचे 64 धावा. तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत. और नारायण डामसे आला दादा कोटिंबेवाला, नारायण डामसे आला दादा कोटिंबेवाला, नारायण डामसे आला दादा कोटिंबेवाला, नारायण डामसे आला दादा कोटिंबेवाला. गावो
मिरजत शहरात संघ एक नंबर कोणाचा, संघ एक नंबर कोणाचा, आमच्या आंबेरपाडा गावाची शान स्मित 11 संघाचा, आंबेरपाडा गावाची शान स्मित 11 संघाचा, आंबेरपाडा गावाची शान स्मित 11 संघाचा, आंबेरपाडा गावाची शान स्मित 11 संघाचा. यस, थोडा कमी आला तर समजून घ्या, काल देखील आमचा भरपूर नाही का. ओके, सभापती चषक आपण एन्जॉय करतोय, जबरदस्त मॅच या ठिकाणी आपण जरूर बघतोय. चिंचवली त्याला फाईट करत असताना वाकस 11 टीमला आपण या ठिकाणी बघतोय. बघा, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले, केदार भगत आणि अक्षय भगत. नुकतीच माहिती आमच्यापर्यंत पोहोचले. सन्माननीय कशेळे विभागातील उपाध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं सन्माननीय अमरजी लांगी साहेब यांच्या माध्यमातून पुढच्या वर्षी 2 बाईक असतील आणि 1.5 लाखाचं पारितोषिक असेल. एकदा जोरदार टाळ्या अमर साहेबांसाठी. खरं तर हे नेतृत्व आणि ते देखील संपादन करत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. केदार भगत आणि अक्षय भगत मैदानाच्या आतमध्ये जणू काय पाहायला मिळतील. 64 बनवायचे, 63 बनले, 64 टार्गेट आहे आणि या मॅच मध्ये त्या दावा बनवत असताना आज अक्षय भगतची बॅटिंग पाहायला मिळेल का. एक मोठं नाव कर्जत प्रीमियर लीग कशेळे या ठिकाणी झाली होती आणि तिथे अक्षय भगतची बॅटिंग जबरदस्त राहिली होती. तो अक्षय भगत मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये तुम्ही बघू शकता. अक्षय भगतला त्याच्या साथीला केदार भगत, 2 खेळाडूंची जोडी सध्या तरी आपण मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय गोलंदाज ऋतिक, ज्याची चर्चा आपण केली होती बायकर मॅन म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. तो ऋतिक मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल शरीरावर जाऊन आदळलाय, म्हणजेच पहिलाच बॉल वेगवान होता आणि पहिला चेंडू येतोय डॉट. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना गोलंदाज ऋतिक दळवीला तुम्ही या ठिकाणी बघू शकता. एक चांगला गोलंदाज आहे. वाकस 11 टीम कडून खेळत असताना सध्या तरी ऋतिक दळवीची चांगली गोलंदाजी होते. 38 सर्कलचं षटक आहे. या षटकामध्ये खरं तर धावा वाचवणं फार महत्वाचे असतात, परंतु बॅटिंग करणारी टीमला देखील धावा बनवाव्या लागतील. मॅच साठी जिंकायचं असेल, समोर मार्केवाडी टीम आहे, त्याच्या विरोधात तुम्हाला खेळायचं आणि ते खेळण्यासाठी तुम्हाला इथे प्रयत्न देखील करावे लागेल. असं म्हणतात ना की आयुष्यात तुम्ही कष्ट करा, प्रयत्न करा, मेहनत करा, एक दिवस विजयाचा डंका तुम्ही नक्कीच मैदानाच्या आतमध्ये वाजवू शकाल. आणि इथे मित्र म्हणेन पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू खराब आहे, त्यावर प्रहार. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे, ठोकतोय चौकार आणि इथे रिव्ह्यू चेक केला जाईल. जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. इथे पहिलं षटक प्रगती पथावर जणू काय ऋतिक दळवीची गोलंदाजी आपण बघतोय. अक्षय भगत स्ट्रायकिंग एंडवर. पंचांचा इशारा होतोय नो चेंडू आहे, म्हणजे थोडीशी खराब गोलंदाजी आपण या ठिकाणी बघतोय. नो बॉल आणि पुढचा बॉल येणारा फ्री हिट. 5 बनले. अक्षय भगत स्ट्रायकिंग एंडवर. फ्री हिटचा चेंडू आहे. शॉर्ट बॉल होता, अगदी वेग भरपूर होता, त्यावर देखील उसळी जबरदस्त पाहायला मिळाली होती. अगदी गुडल्या स्पॉटवर हा चेंडू हाताळला होता, तिथून
जो वेग पाहायला मिळाला ना तो जबरदस्त राहिला आणि इथे पाहिलं तर डॉट चेंडू जबरदस्त कामगिरी ऋतिक दळवी आपण बघतोय गोलंदाजी ट्रॅकवर अक्षय भगत स्ट्रायकिंग एंडवर हो जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना तुम्ही बघू शकता ऋतिक दळवीला अप्रतिम गोलंदाजी बघा पहिला बॉल डॉट सेकंड बॉल नो बॉल आला होता त्यावर चौकार तिसरा बॉल डॉट आणि तिसरा बॉल देखील डॉट म्हणजे दुसरा डॉट तिसरा डॉट बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव आलेत आणि ते 2 चेंडूवर प्रहार आघात केला होता चौकार पाहायला मिळाला होता हो त्या ठिकाणी घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता एक मोठी सफलता गैरज होती का या धावेची आणि इथे पाहिलं तर अक्षय भगतची एक मोठी विकेट गोल्डन डकची शिकार फलंदाज बाद अक्षय भगत आमच्या आंबेरपाडा गावाची शान स्मिथ 11 संघाचा आंबेरपाडा गाव अक्षय भगत बाद झाल्यानंतर नवीन बॅट्समन इन ऍक्शन मध्ये मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता मयूरला बघा त्या ठिकाणी केदारची बॅटिंग आपण पाहिली होती चांगला खेळाडू आहे सध्या तरी चिंचवली टीम कडून खेळत असताना आज गरज आहे धावसंख्या वाढवायची परंतु केदारला शेवटच्या बॉल पर्यंत मैदानात थांबावं लागेल कारण थोडासा कठीण मध्ये सामना तो सोपं करावा लागेल 64 धावसंख्येचं टार्गेट आहे मॅच जिंकण्यासाठी 5 बनलेत बघा षटक क्रमांक पहिला आपण बघतोय 38 सर्कलचं बंधन आहे मैदानाच्या चारी बाजूला बघा प्रेक्षकांची अलोट गर्दी वाढत असताना पाहायला मिळते जसा जसा वेळ होईल तसा तसा प्रेक्षक या मैदानावर पाहायला मिळतील नेक्स्ट बॉल शॉर्ट बॉल आणि त्यावर देखील जबरदस्त चेंडू हाताळला गेला आलाय डॉट चेंडू मयूर भगत सध्या तरी स्ट्रायकिंग एंडवर आपण बघतोय चिंचवली टीम कडून खेळत असताना मयूरला देखील शांत ठेवलाय कारण नवीन बॅट्समन आहे थोडासा सेट व्हावं लागेल बॅटिंग देखील करावी लागेल हो हा देखील आलाय डॉट बॉल अप्रतिम गोलंदाजी पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय गोलंदाज ऋतिक दळवीच आणि इथे फक्त आणि फक्त खर्च केल्या नो बॉलवर 4 धावा म्हणजेच या ओव्हर मध्ये खर्च केल्या त्या 5 धावा आणि ते पहिलं षटक समाप्त झालंय आता उर्वरित बॉल शिल्लक आहेत 18 आणि इथून धावा बनवायचेत 59 धावसंख्या बनवायच्यात मॅच जिंकण्यासाठी तोपर्यंत आमचा डीजे स्मिथ 11 संघाचा आंबेरपाडा गावाची शान स्मिथ 11 संघाचा आता आपण कंटिन्यू करा हरकत नाहीये आम्ही देखील तुम्हाला त्रास देणार नाहीये कारण 5 बनलेत 18 बॉल शिल्लक आहेत 59 धावसंख्या बडवायचे समोर फलंदाज तुम्ही बघू शकता केदार भगत चिंचवली गावचा खेळाडू सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करावी लागेल अद्यापपर्यंत एकही चेंडू खेळला नाहीये आणि 59 धावा बडवायचे 18 बॉल शिल्लक आहेत बनवल्या जातील का हा फार मोठा प्रश्न आहे कारण प्रयत्न करावे लागतील पहिला बॉल इथे आपण बघतोय व्हाईट बॉल म्हणजेच थोडीशी खराब कामगिरी सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय गोलंदाज आलाय गोलंदाजी ट्रॅकवर सचिनला तुम्ही बघू शकता अगदी यंगस्टार खेळाडू जरूर आहे परंतु बॉलिंग देखील करावी लागेल कारण 58 धावा वाचवायचे 18 बॉल शिल्लक आहेत समोर फलंदाज एक हार्ड हिटर फलंदाज आहे चिंचवली गावचा खेळाडू अर्थात स्ट्रायकिंग एंडवर केदार भगत हो जबरदस्त बॉल सनू काही ऋतिकने गोलंदाजी केली होती त्याच्या पावलावर पाऊल ठेवून
गोलंदाज मी तर म्हणेन सचिनची देखील दमदार कामगिरी सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो आणि यावेळेस जणू काही केटीसी म्हटलं ना तर वाकस गावचं एक मोठं नाव मात्र चर्चेत असतो आणि ते आज केटीसी ऑपरेटरसाठी देखील भरपूर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. ते देखील मॅच खेळत असताना आपण बघितलं. बंटीला देखील बघू शकता तुम्ही, सचिनला देखील बघू शकता. आणि इथे आलाय बॅट बॉल. थोडीशी खराब कामगिरी. पुढे एकदा मैदानाच्या आतमध्ये 7 बनलेत. 64 टार्गेट आहे, 7 बनलेत. बघा धावा बडवाव्या लागतील. थोडंसं कठीण सामना जरूर आहे परंतु सोपं करावं लागेल. आमचे साथी समालोचक राजेंद्र भगत साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. नक्कीच या सामन्यामध्ये जो संघ विजय होईल तो संघ खेळेल मार्केवाडीच्या विरोधात. दुसरी मॅच, ती मॅच असेल 3 ओव्हरची. याकडे देखील लक्ष असू द्या. म्हणजे चांगली मॅच पाहायला मिळेल आजच्या दिवसातील. आणि नंतर रेग्युलर सामने पाहायला मिळतील. पहिलीच मॅच असेल TSK ठोंबरवाडी, त्याला फाईट करेल मोर्याची वाडी, मोहन 11 मोर्याची वाडी. आणि तदनंतर सेकंड मॅच असेल नांदकुळा जांभूळवाडी आणि त्याला फाईट करेल चापेवाडी टीम. तिसरी मॅच असेल रामाचीवाडी, त्याला फाईट करेल टीम डोनेवाडी. आणि चौथी मॅच असेल लोभेवाडी, त्याला फाईट करेल मोहोपाडा विकासचा संघ. असा आजचा रेग्युलर पोल मधील हा लॉट असेल. जबरदस्त गोलंदाजी. सचिनला देखील कौतुक करावं लागेल. सचिन माळी मैदानाच्या आतमध्ये. सचिन मिरकुटे, बघा एक मोठं नाव. सचिन मिरकुटे असतील, आनंद मिरकुटे असतील, असे चांगले खेळाडू देखील वाकस गावामध्ये तयार झालेत. आणि याच गोलंदाजाने जबरदस्त हिट केलाय. फलंदाज फेल, अर्थात आणखीन एक विकेट. मोठी सफलता. केदार भगत बॅक टू द पवेलियन. बॅटिंग करतोय दमदार, बॅटिंग करतोय दमदार, बॅटिंग करतोय दमदार. संकेत कोकाटे श्रीलंकी बॅटर आहेत डेंजर. मारताना चौकार षटकार, मारताना चौकार षटकार. येस, थँक्यू. 15 बॉल शिल्लक आहेत. 57 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. बघा प्रति षटकाचा विचार केला तर 22.58 ची सरासरी ठेवावी लागेल आणि इथे प्रयत्न देखील करावे लागेल. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता. विकीला बघू शकता. यावेळेस मात्र फटका जबरदस्त आहे. मयूरच्या बॅट मधून येतोय पहिला चिंचवली गावचा षटकार. टॉप लेवलचे सारे खेळाडू खेळाया जमती. टॉप लेवलचे सारे खेळाडू खेळाया जमती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. येस, थँक्यू. जणू काय षटकार आलाय. थोडीशी आशा उंचावलेत चिंचवली टीमच्या. जे कुठेतरी थोडासा स्तब्ध होता, आता कुठेतरी धावाला गती मिळाले. 13 बनलेत. 2 चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. दुसरा गोलंदाज या ठिकाणी आपण बघतो सचिन मिरकुटे. जबरदस्त पार हिट आणि परफेक्ट बॅट ऑफ द मिडल. फलंदाज मयूरच्या बॅट मधून हा धमाका. चेंडू सीमा पार षटकार. साहेब चषक सभापती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. सभापती नारायण डामसे साहेबांच्या नावाने, अमर लांगी. थँक्यू डीजे. बघा 2 बॉलवर 2 षटकार आल्यानंतर कुठेतरी धावा बनल्या जातात. 19 बनलेत. दुसरं षटक प्रगती पथावर. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 1 बॉल शिल्लक आहेत. बघा या बॉलवर जर षटकार आला तर मी तर म्हणेन मयूरने कमबॅक केलाय. 64 धावसंख्या बढवायच्या. 19 बनलेत. अजूनही प्रयत्न चालू आहे. दोन्ही टीमचे संघर्ष देखील आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. संघर्ष केला जातो.
आणि जेव्हा जेव्हा तुम्ही संघर्ष करतात ना तेव्हा तेव्हा तुम्ही प्रयत्न चांगले करत असतात. हो, यावेळेस देखील फटका चांगला होता वाडिश लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळेल. एक धाव घेतली जाईल, स्ट्राईक स्वतःकडे ठेवली जाईल. मयूरकडे 2 षटक या ठिकाणी समाप्त झालाय. टीमची टोटल आपण बघतोय 20 धावा. आता उर्वरित बॉल शिल्लक आहेत 12 आणि इथून बनवायचे धावा 44. 44. आयोजन 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 लाखा लाखाची आओ बक्षीस बघा तिथं लाविती. लाखा लाखाची आओ बक्षीस बघा तिथं लाविती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. आज रंगलाई थँक्यू सो मच डीजे. सनू काही 2 षटक समाप्त झाले. 12 बॉल संपलेत, 20 धावा बनलेत. 12 बॉल शिल्लक आहेत, 44 बनवायचेत. म्हणजेच प्रति षटकामागे तुम्हाला 22ची सरासरी ठेवावी लागेल. काल देखील आपण बघितले अगदी नामवंत समालोचक अर्थात चंदू शेट्टे सर असतील, त्यानंतर समीरजी सोमने सर असतील. मराठीचा बुलंद तोफ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. ते समीरजी सोमने सर देखील या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचं देखील मी कौतुक करेल की त्यांनी देखील अगदी वेळात वेळ काढून या ठिकाणी या स्पर्धेला लीड करण्यासाठी जरूर उपस्थित झाले होते. अगदी त्यांचं देखील योगदान फार महत्त्वाचं लाभलं गेलं. आणि आज देखील आम्हाला राजेंद्र भगत सर जरूर पाहायला मिळतील. त्यांचा एक गोड आवाज, त्यांचा एक सुमधुर आवाज जणू काही चर्चेत आला होता. आणि तेच सन्माननीय राजेंद्र भगत सर देखील या ठिकाणी या स्पर्धेला लीड करतील. आजच्या दिवसामध्ये यात शंका नाहीये. जाऊया मॅचकडे जिथे गरज आहे. 12 बॉल 44ची मयूर आहे स्ट्रायकिंग एंडवर. प्रयत्न चालू आहेत. पहिला बॉल जबरदस्त राहिला. गोलंदाजी ट्रॅकवर तुम्ही बघू शकता तुषार. पहिला बॉल आला डॉट. तुषारचा एक जबरदस्त कामगिरी सध्या तरी करत असताना तुषार गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय. बघा युट्यूबद्वारे जेवढे प्रेक्षक ही मॅच लाईव्ह पाहत असाल त्या सर्व क्रीडा प्रेक्षक माय बापांना मी सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. आणि वळतो मॅचकडे. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना गोलंदाज तुषारला तुम्ही बघू शकता. वाकस 11 गावाचा खेळाडू तुषार मैदानाच्या आतमध्ये दमदार कामगिरी. बघा भगवान दळवीची बॅटिंग देखील आपण पाहिली. तदनंतर बंटी माळीचा तो षटकार मिड विकेट झोन मध्ये आपण बघितला होता. आणि तदनंतर यू टर्न मॅचला धावगती प्राप्त झाली होती. पहिल्या मॅच मध्ये 72 बघितल्या. सेकंड मॅच मध्ये आपण बघतोय 63 म्हणजे 64 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. म्हणजे लेग बायच्या स्वरूपात ही धाव घेतली जाईल. एक जबरदस्त मॅच सध्या तरी आपण एन्जॉय करतोय मैदानाच्या आतमध्ये या अंबेरपाड्याच्या क्रीडा नगरीवर सध्या मॅच आपण बघतोय. एक्स्ट्रा पोल मधील दुसरी ही मॅच आहे. अजून एक मॅच बाकी आहे. ती झाल्यानंतर रेग्युलर पोल मधील मॅच पाहायला मिळेल. तिसरा बॉल ओईटी गॉन. फलंदाज बाद. बॅटची टॉप एज. फलंदाज मयूर. बॅक टू द पवेलियन. विकी बा. अरे कोण रे आला यो कोटिंब्यावाला तो कशात कम नाही रे दादा कशात कम नाही रे आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम. थँक्यू सो मच. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो सूरजला. बघा ऋतिकला स्ट्राईकवर आणणं फार महत्वाचं आहे मयूरला. कारण त्याच्या बॅटमधून धावा येतात. एखादा खेळाडू जेव्हा मैदानाच्या आतमध्ये धावा बनवतोय ना तर त्याला स्ट्राईक देणं फार महत्वाचं असतं. परंतु ते शांततेचा क्रिकेट खेळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही बघू शकता नवीन बॅट्समन इन ॲक्शन मध्ये सूरज मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. 2 बॉलमध्ये 2 षटकार आले होते मयूरच्या बॅटमधून. तिथून फलंदाज नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतोय. 3 बॉल डॉट आलेत आणि हा बॉल येतोय चौथा. इथे पाहिलं तर हा देखील डॉट बॉल. अद्यापर्यंत या ओव्हरमध्ये खर्च केले ते मात्र 1 धाव. ती देखील लेग बायच्या स्वरूपात 1 धाव घेत नक्कीच खर्च केले. बघा थोडासा बॅकफुटवर जरूर जातोय चिंचवली टीम. आणि ते अजून मॅच इथे संपली नाहीये. मॅच जणू काय बनवू शकेल की काय. कारण धावसंख्या फार मोठी बढवायची आहेत. इथे फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग मध्ये कनेक्ट झालाय
आणि क्षेत्ररक्षक देखील डीप मध्ये जाऊन तो बॉल अडवला गेला आणि तिथे एकच धाव घेतली जाईल. स्ट्राईक आता मयूरला मिळाले जरूर. एक धावेने धाव फलक आपण बघतोय. 22 धावसंख्येवर आता 6 बॉल शिल्लक आहेत आणि 42 धावा बडवायचे आहेत. 6 बॉल मध्ये 42 धावा बडवायचे आहेत. कदाचित 6 बॉल मध्ये 6 षटकार आणि एक त्यातला नो बॉल आला आणि त्यावर षटकार तर मात्र चिंचवली संघ विजयी ठरू शकतो. परंतु सध्या तरी औपचारिकता बाकी आहे. उर्वरित बॉल शिल्लक आहेत 6 आणि धावा बडवायचे 42. क्रिकेट आहे. क्रिकेट मधील काय घडेल काय बिघडेल हे सांगू शकत नाही. शेवटच्या मोमेंट पर्यंत क्रिकेटचा खेळ बघावा लागतोय आणि तिथे पाहिलं ना 6 बॉल शिल्लक आहेत. 42 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. सूरज आणि मयूरला सध्या मैदानाच्या आतमध्ये सर्व बघतोय. नेक्स्ट मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल मार्केवाडी आणि त्याला फाईट करेल विजय टीम. 3 ओव्हरचा सामना असेल याकडे देखील लक्ष असू द्या आणि ती मॅच देखील पाहायला मिळेल. त्यामध्ये जो संघ विजय होईल तो शेवटच्या फायनलच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. हो फक्त फ्लिप केलाय. मागच्या बाजूला देखील माहित नव्हतं की बॉल माझ्यापर्यंत आलाय की काय. तिथे घडलंय काय मैदानाच्या आतमध्ये. विकेटचं पतन. फलंदाज बाद. जणू काही वरती हिट केला होता परंतु खाली हिट जरूर झाला आणि मी तर म्हणेन विकेटचं पतन. फलंदाज इथून बाद होता. साऱ्या कर्जत शहरात डंका वाजतोय नारायणराव दादांचा. साऱ्या रायगड जिल्ह्यात डंका वाजतोय नारायणराव दादांचा. साऱ्या कर्जत शहरात डंका वाजतोय नारायणराव दादांचा. साऱ्या रायगड जिल्ह्यात डंका वाजतोय नारायणराव दादांचा. थँक्यू. सुजल मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. 5 बॉल शिल्लक आहेत. 42 बनवायचे आहेत. जणू काय मॅच मध्ये फक्त उरले ती औपचारिकता. इथे 42 धावसंख्येचा पाठलाग करायचंय. थोडासा अंतर कमी करू शकेल चिंचवली टीम परंतु प्रयत्न करावे लागतील. फटके मारावे लागतील. नवीन बॅट्समन आहे सध्या तरी आपण बघतोय सुजल स्ट्रायकिंग एंडवर. इथे बॉल थोडासा खराब आहे. पंचांनी हरले आउटसाइड द ऑफ स्टंप. हा बॉल भरपूर वायर पीस झाला आणि तदनंतर वाईट चेंडूची संगता मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. एक धाव बनले. 41 आता 41 बडवायचे. थोडासा धावेचं अंतर कमी करू शकेल परंतु वाकास 11 संघाने केलेली धुवाधार बॅटिंग आजही पाहायला मिळाली. जबरदस्त बॅटिंग. भगवान दळवीची तदनंतर बंटी असेल तदनंतर ऋतिक असेल यांची माध्यमातून ती बॅटिंग देखील आपण जरूर बघितली आणि तदनंतर गोलंदाजी देखील भरपूर चांगली आले आहे. फलंदाज बघा मयूरच्या बॅट मधून आणखीन एक मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे ठोकलाय षटकार. तो सलाम करतोय त्याला गोड स्वभाव आहे दादाचा. तो सलाम करतोय त्याला गोड स्वभाव आहे दादाचा. साऱ्या कर्जत शहरात डंका वाजतोय नारायणराव दादांचा. यस थँक्यू. पूर्ण कर्जत मध्ये वाजतोय डंका. सन्माननीय नारायणजी डामसे साहेब सभापती. तुम्ही बघू शकता अगदी सलग 3ऱ्यांदा हॅट्रिक मारून सभापती पदावर ते रुजू झालेत आणि त्यांच्याच माध्यमातून आपण नाईट रंजन शृंखला या ठिकाणी एन्जॉय करतोय. बघा मयूर आला. मयूरच्या बॅटमधून षटकार आला. मयूर जोपर्यंत होता त्याला स्ट्राईक मिळाली नव्हती. चांगल्या धावा देखील त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या. इथे एक बनले. सेकंडचा कॉल आहे आणि इथे पाहिलं तर 2 धावा सहजगत्या कंप्लीट. 3री धाव होईल का नाहीये. बघा षटकाराला मॅच थोडीशी हातातून निसटले. 3 बॉल शिल्लक आहेत. 33 धावसंख्या बडवायचे मॅच जिंकण्यासाठी. कदाचित 3ऱ्या ओव्हरमध्ये मयूरला स्ट्राईक मिळाली असती तर हा सामन्याचा चित्र आज वेगळा असा. खरं इथे पाहिलं तर वाईट चेंडूची संगता. उसळी थोडीशी जास्त जरूर पाहायला मिळाली. अगदी डोक्याच्या वरनं हा बॉल पाहायला मिळाला आणि तदनंतर पंचांनी देखील दंडित केलंय गोलंदाजाला की पुणेशा हा बॉल जर आला तर नक्कीच त्या ठिकाणी नो घोषित केला जाईल. 3 बॉल शिल्लक आहेत. 32 धावसंख्येची गरज आहे. हो इथे मयूरचा फटका त्या फसला होता आणि फलंदाज बाद. मयूरला मैदान सोडावं लागेल. डंका वाजतोय नारायणराव दादांचा. साऱ्या कर्जत शहरात डंका वाजतोय नारायणराव दादांचा. साऱ्या रायगड जिल्ह्यात डंका वाजतोय नारायणराव दादांचा.
थँक्यू. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकता संकेतला. संकेत आहे सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल शिल्लक आहेत. 32 धाव संख्या बढवायचे आहेत. बनणार तर नाही आहेत, परंतु सामन्याचा जो अंतर आहे तो दावेचा अंतर कमी करावा लागेल. इथे देखील विकेटचं पतन. फलंदाज बाद. आणखीन एक संकेत बॅक टू द पवेलियन. आंबेरपाडा गावाची शान स्मित 11 संघाचा. आंबेरपाडा गावाची शान स्मित 11 संघाचा. आंबेरपाडा गावाची शान स्मित 11 संघाचा. थँक्यू. 1 बॉल शिल्लक आहेत. 32 धावा बढवायचे आहेत. बनणार तर नाही आहेत, परंतु शेवटचा बॉल खेळण्यासाठी जरूर आलाय फलंदाज सार्थकला. तुम्ही बघू शकाल या मैदानावर सार्थकसाठी हा चेंडू हा शेवटचा आहे, परंतु त्या चेंडूवर स्वतःचे इरादे स्पष्ट केले जातील का. फुल टॉच आहे, त्यावर देखील फटका फसला होता, परंतु क्षेत्ररक्षकाची चुकी. बॉल 38 सर्कलच्या बाहेर थर्ड स्लिप मध्ये चेंडू अडवला जाईल आणि इथे मॅच होते फिनिश. पहिला संपादन विजय संपादन करत असताना मी तर म्हणेन वाकस 11 टीम इथे विजय होते. हार्ड अँड टफ लक टीम चिंचवली, परंतु खेळ भरपूर चांगला गेला आणि इथून देऊया दोन्ही टीमला भरपूर शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट दोन्ही टीम. आणि एक मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल. वाकस 11 आणि त्याच्या विरोधात मार्केवाडी टीम.